लक्षवेधी क्रमांक 2 माननीय अध्यक्ष महोदय, हा इल्लीगल मोबाईल टावरचा विषय आहे। नागपुरात जवळपास 2014 मध्ये 100 टावर होते, आज 2000 टावरच्या आसपास टावर झाले आणि त्यातले 1900 टावर हे इल्लीगल आहेत। त्या पडक्या इमारतींवर, इल्लीगल इमारतींवर, ज्याला बिल्डिंग परमिट नाही, ज्याचा बिल्डिंग सँक्शन नाहीत, असे 95% टावर इल्लीगल आहेत। ज्या बिल्डिंगची बिल्डिंग स्टेबिलिटी नाही अशा याच्यावर बिनधास्त, कोणाच्याही परवानग्या नाही, काही कोणाला सोयीसुद्धा नाही, आणि ज्या आपल्या टावर्सकडनं महानगरपालिका टॅक्स वसूल करत होती तो टॅक्सही बंद करून टाकला। त्या म्हणजे कर घ्यायची तो करही बंद करून टाकला। जवळपास 20-20, 22-22, 23-23 मीटर उंच टावर आहेत। काही टावर तर रस्त्याच्या दुभाजकामध्ये आहे। हे फोटो आहेत सर माझ्याकडे, हे रस्त्याच्या मध्ये टावर लावलेत। माननीय अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे म्हणतो की स्ट्रक्चर स्टॅबिलिटी प्रमाणपत्र घ्या, NOC घ्या, महाहरकत प्रमाणपत्र घ्या, रहिवासी बिल्डिंग मधलं 70% लोकांचं, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय याच्या 100 मीटर परिसरात कुठलेही टावर नको। पण माननीय अध्यक्ष महोदय, निराशाजनक आपल्या उत्तरात म्हटलंय की सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती करता सूचना अशी आहे की कुठल्याही टावर मालमत्तेला ती किती इल्लीगल असेल तरी हात लावू नये, कुठली शास्ती वसूल करू नये, कुठला दंड वसूल करू नये। हे फार दुर्दैव आहे। महाराष्ट्र सारख्या राज्यात जिथे मोठी क्रांती होते तिथे मोबाईल टावर्सची कुठली पॉलिसी नाही आणि यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा महसूल बुडतोय माननीय अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना एक 5-6 स्पेसिफिक प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदय कृपया त्यावर बोलतील अशी माझी विनंती आहे। पहिला विषय, नागपूर शहरातील सर्व मोबाईल टावर्सचे आपण कधीतरी सर्वेक्षण केलं आहे का? केलं नसेल तर ते आपण करणार आहोत का? परवानगी नसलेल्या अनधिकृत बिल्डिंग टावर्स, जिथे परवानगी नसलेले टावर आहेत किंवा परवानगी नसलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्यावर जे मोबाईल टावर आहे अशा बिल्डिंगवर आपण कारवाई करणार आहोत का? नंबर 2, सर्व टावर्स, जी अनधिकृत टावर्सची यादी आहे किंवा ज्या अनधिकृत बिल्डिंगवर टावर्स उभे झाले आहे त्याची यादी आपण महाराष्ट्राच्या किंवा मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत का? नंबर 4, नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या टावर्सवर आपण साधा वर्षाचा कर नाही भरला तर 2% शास्ती लावतो। आपण यांनी 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले, यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? मोबाईल टावर्स उभे करण्याचे शासनाचे निर्णय, धोरण आपण पुढच्या महिन्याभरात आपण महाराष्ट्राकरता याचं काही धोरण ठरवणार आहात का? आणि विना परवानगी उभे केलेले टावर्स, ज्या इल्लीगल बिल्डिंग, आपण एखाद्या सामान्य माणसानी 2 मीटर जास्त घर बांधलं किंवा आपण इल्लीगल घर बांधलं, इल्लीगल म्हणतो त्याला आपण 53-54चा नोटीस देतो, स्लममध्ये आपण आपला कोणत्या तरी झेडचा नोटीस देतो आणि 24 तासात घर पाडतो आणि 20-20 वर्ष टावर इल्लीगल उभे आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही। आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले, अशा अधिकाऱ्यांवर, त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का? सन्माननीय उपाध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जो टावरच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे लक्षवेधीच्या मार्फत, खरं तर या गोष्टी आपल्याला देखील माहिती आहेत। आमच्या मतदारसंघामध्ये देखील अशा पद्धतीने टावर उभे राहिलेले आहेत, परंतु केंद्र शासनाचा जो ॲक्ट आहे, केंद्र शासनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार IT प्रधान सचिवाने जे एक पत्र काढले त्याच्यामध्ये असं म्हटलं की याच्यावरचा कुठचाही कर लावू नये आणि मालमत्ता कर, शास्ती, दंड व व्याज आकारण्याच्या सर्व नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात अशा पद्धतीचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। मोबाईल टावरच्या स्थापनेचे काम थांबवणे, टॉवर साहित्य उपकरणे जप्त करणे, त्याच्यामध्ये अटॅचमेंट आणणे, महावितरणमार्फत वीज पुरवठा खंडित करणे हे न करण्याचे निर्देश या पत्रांद्वारे प्रधान सचिव IT यांनी दिलेले आहेत। परंतु याच्यामध्ये एक पुढचं वाक्य असं लिहिलेलं आहे ज्याच्यामधनं आपण या सगळ्या गोष्टीमध्ये शेवटपर्यंत पोहोचू शकतो। त्याच्यामध्ये असं म्हटलं की या कारवाई जर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये प्रधान सचिव ITची परवानगी घेणं गरजेचं आहे आणि प्रधान सचिव ITची परवानगी घेतली तर आपण ह्या कारवाई करू शकतो असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर देखील हे टॉवर जर उभे असतील तर काय करायचं, तर हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर देखील टॉवर जर उभे असतील तर तसा अहवाल आपण IT प्रधान सचिवांना जर दिला तर त्याच्यातनं देखील मार्ग निघू शकतो। आणि सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की आपल्या राज्यामध्ये टॉवर पॉलिसी नाही आहे, तर IT प्रधान सचिवांना एका बैठकीचं आयोजन करायला सांगण्यात येईल आणि त्याच्यामध्ये भविष्यात आपण IT पॉलिसी कशी करू शकतो, टॉवर पॉलिसी कशी करू शकतो याबाबत सर्वंकष विचार करून त्याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात येतील। प्रवीण दटके। अध्यक्ष महोदय,
मी केंद्राची पॉलिसी मी वाचली आहे. केंद्राच्या पॉलिसीत हे पत्र IT सचिव महाराष्ट्राचं पत्र आहे. जे पत्र माझ्याकडे पण आहे ते IT सचिव महाराष्ट्राचं पत्र आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय उपाध्यक्ष महोदय, मी केंद्राची पॉलिसी वाचली आहे. केंद्राच्या पॉलिसीमध्ये टावर करता काय परमिशन घ्यायची आहे स्पष्ट लिहिलं आहे. कुठल्या तरी मोबाईल कंपन्यांना वाचवण्याकरता माझा आरोप आहे, सर्व मोबाईल कंपन्यांचे इल्लीगल टावर वाचवण्याकरता IT सचिवांनी कोणाच्या तरी दबावात असं पत्र काढलं आहे. माझी मान्य मंत्र्यांना, माझी मान्य सामंत साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून मान्य उपाध्यक्ष महोदय की आपण केंद्राची IT पॉलिसी मागवावी, त्यात कुठल्या नियमाअंतर्गत टावर उभं करतात ते बघावे. आणि असं कसं पत्र IT सचिवांनी काढलं की पॉलिसीच्या व्यतिरिक्त जाऊन आपण जर पत्र काढतो आहे, याचा अर्थ आपण महाराष्ट्र सरकारला आपण फसवतो आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या अधिकाऱ्यांना आपण फसवतो आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, पत्राची पण आपण चौकशी करावी. आणि जर हे पत्र चुकीचं आढळलं तर शासन ज्या व्यक्तीने हे पत्र काढलं असेल त्यावर कुठली कारवाई करणार. आणि जिथे माझी माननीय सामंत साहेबांना विनंती आहे, ते उद्योग मंत्री पण आहेत, रस्त्यावरचं एखादं होल्डिंग पावसाळ्यात पडलं आणि लोक मरण पावले तर आपण गुन्हे दाखल करायला लागलो आहे, आपण त्याचं ऑडिट करायला लागलो आहे. माननीय उपाध्यक्ष महोदय, उद्या पावसाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा वाराधूम येते तेव्हा असे टावर कोडमडून पडले तर ती जबाबदारी कोण घेईल? IT डिपार्टमेंट घेईल का? त्या महानगरपालिकेचा कमिशनर घेईल का? त्या महानगरपालिकेचा जो कोणी अधिकारी असेल, स्थावर अधिकारी, तो घेईल का? मग ही जबाबदारी फिक्स केली पाहिजे की उद्या कुठलं मोबाईल टावर पडलं रस्त्यावरच्या दुभाजकामधलं किंवा कुणाच्या गच्चीवरचं, कोणाच्या टेरेसवरचं, आणि त्या दुर्दैवी कोणाचा मृत्यू झाला, कोणी जखमी झालं, जीवित आणि वित्तहानी झाली, याची जबाबदारी कोण घेईल? कोणावर फिक्स करायची जबाबदारी? त्यामुळे आज योग्य वेळी लक्षवेधी आली आहे. सामंत साहेबांसारखा द्रष्टा मंत्री या ठिकाणी उत्तर देतो आहे. माझी उपाध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की या जबाबदाऱ्या फिक्स केल्या पाहिजे. आणि म्हणून तात्काळ पॉलिसी, आणि जे पत्र निघालं आहे, केंद्राची पॉलिसी मी वाचली आहे माननीय उपाध्यक्ष महोदय, त्याच्यात नियमांवर बोट ठेवून परवानग्या घ्यायच्या आणि मग टावर उभं करायचं. पण मोबाईल कंपन्यांनी घोटाळा करायचा, चुकीचे टावर उभे करायचे आणि मग असे पत्र काढून घ्यायचे, हा शुद्ध घोटाळा आहे, हा शुद्ध अधिकारी स्तरावरचा भ्रष्टाचार आहे. माझी उपाध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की मंत्री महोदयांनी या सगळ्या विषयाची चौकशी लावावी आणि तात्काळ सर्व इल्लीगल टावर हटवावे. आणि नागरिकांकडनं आपण उशिरा कर भरलं म्हणून 2% घेतो, महिन्याला 2%, वर्षाला 24% घेतो माननीय उपाध्यक्ष महोदय, साधा हाऊस टॅक्स नाही भरला तर. यांच्याकडनं 100 पट दंड वसूल केला पाहिजे अशी माझी मागणी आहे माननीय उपाध्यक्ष महोदय. उपाध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीणजींनी जी वस्तुस्थिती मांडली याच्यामध्ये मी नाकारत नाही. नागपूरमध्ये 862 टॉवर्स असून त्याच्यामधले 431 टॉवर्स हे नोंदणीकृत आहेत आणि 431 टॉवर्स हे अनधिकृतरित्या आढळून आलेले आहेत असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. आणि महानगरपालिकेच्या या म्हणण्यानुसार ज्यावेळी पोर्टलवर आपण हे बघितलं, काही परमिशन महानगरपालिकेनं नाकारल्या, तर त्याच्यामध्ये अभिमत परवानगी, ज्याला आपण डीम्ड परमिशन म्हणतो, अशा परमिशननं त्यांना परमिशन मिळालेले आहेत. हे देखील वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. केंद्र सरकारचा जो कायदा आहे किंवा केंद्र सरकारचं जे परिपत्रक आहे ते देखील प्रवीणजींनी जरी वाचलं असलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं की अनधिकृत किंवा स्ट्रक्चरल ऑडिट इमारतींचं जे झालेलं नाही किंवा इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या इमारती धोकादायक आहेत असं सांगितल्यानंतर देखील त्याच्यावर टॉवर उभे आहेत. याचा आपल्याला सर्वे करावा लागेल. या लक्षवेधीच्या निमित्तानं निदान महाराष्ट्र सरकार प्रत्येक शहरामध्ये, नगरपालिकांमध्ये हे टॉवर असे किती आहेत याचं सर्वेक्षण पुढच्या 90 दिवसामध्ये करेल, हे देखील निर्देश दिले जातील. परंतु याच्यासाठी IT प्रधान सचिवांनी पत्र का काढलं, हा जो कळीचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मार्गदर्शन पुन्हा एकदा मागवलं जाईल. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली जर हे पत्र काढलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. आणि त्याच्या पुढची स्टेप की जी शासनाची टॉवर पॉलिसी नाही ती आपल्याला कशा पद्धतीनं सकारात्मक करता येईल यासाठी शासन पाऊल उचलेल.